माझ्या वयाचा, माझा चुलत भावाचा मुलगा मामाच्या घरी राहत होता आणि त्याला मामी हवी होती. मलाही माझ्या वहिनी बरोबर ते चाळे करायचे होते. मित्रांनो, ही कथा शेवटपर्यंत ऐका, तुम्हाला ही कथा नक्की आवडेल. तर मित्रांनो, मी कर्ण आहे. माझे वय 20 वर्ष आहे. आता मी जी कथा सांगणार आहे ती आजपासून 2 वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट आहे. माझी बहीण सायली वय 21 वर्षाची आहे. कथेत अजून एक तिसरी व्यक्ती आहे. त्याचे नाव राहुल आहे. कर्ण 20 वर्षांचा आहे. तो माझ्या काकाचा मुलगा आहे. आणि या कथेतील चौथे पात्र म्हणजे राहुलची मावशी म्हणजेच माझी वहिनी. तिचे नाव पूजा आहे. ती 30 वर्षांची आहे. पूजा वहिनीचा एक मुलगा 2 वर्षांचा आहे. तिचा नवरा सूरज बाहेर गावी जाऊन पैसे कमावतो. भाऊ 3 वर्षातून एकदा, तो 3 महिने घरी यायचा. त्यामुळे माझी वहिनी म्हणजे राहुलची मावशी, तिला ते करावे वाटायचे. आता मी माझ्या कथेकडे येतो. आमचे घर गावाबाहेर बांधलेले आहे आणि काकांचे घर माझ्या शेजारीच आहे. राहुल त्याच्या आजोबांच्या घरी राहत होता आणि माझ्यासाठी मित्रासारखा होता. राहुल आणि मी एकमेकांशी बोलत होतो. दोघे मिळून राहुलच्या मावशीला ते करण्याचा बेत आखला. राहुलने मोबाईलवरून मावशीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. आम्ही एकत्र व्हिडिओ बघायचो आणि रेकॉर्डिंग पाहून थरथरायला लागायचो. 3-4 महिने उलटले तरी आम्हाला यश मिळत नव्हते. वेळ हळूहळू संपत होता पण आमचे काम होत नव्हते. आम्ही हातगाडीवर शांत होत होतो पण आमचे काम पूर्ण होत नव्हते. पण एके दिवशी असे झाले की व्हिडिओ बनवताना माझी वहिनी आणि राहुलची मावशी पूजा राहुलला बघून म्हणाली, कोण आहे? तर राहुल लगेच धावत माझ्याकडे आला आणि मला सगळा प्रकार सांगितला. आता काय होईल याची आम्हा दोघांनाही भीती वाटत होती. राहुल घाबरला होता आणि तो घरी आलाच नाही. पूजा वहिनीने मला विचारले, राहुल कुठे आहे? मी म्हणालो, तो बाहेर गेल्यासारखे वाटतंय. ती मला म्हणाली, त्याला फोन कर आणि मी त्याला फोन केला. नंतर तो घरी आला पण राहुल घाबरला होता. पूजा वहिनीने त्याला विचारले, तू तिथे काय करत होतास? राहुल घाबरून म्हणाला, माझी चूक झाली आहे. पूजा वहिनी म्हणाली, मी 2-3 महिन्यांपासून तुला बघत आहे. तुला मी आवडते का? असे म्हणत तिने हात पकडला आणि म्हणाली, तुला काय हवंय ते मला माहीत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही गोष्ट कुणाला कळू नये. संधी चांगली होती, घरी कोणीच नव्हते. तेव्हा राहुलने दरवाजा आतून बंद केला. किमान 5 मिनिटे ते झाले पण पूजा अजून ती सुखी झाली नव्हती. राहुल ताबडतोब माझ्याकडे आला. त्याने मला सगळा प्रकार सांगितला. आता राहुल रोज मावशीला नको ते करू लागला. तब्बल 3 महिने हा प्रकार सुरू होता. आता मी हट्ट धरला की मलाही केले पाहिजे. राहुल मला प्लॅन बनवायला सांगू लागला. अशी एक संधी काही दिवसांनी आली जेव्हा आमच्या नात्यातले एक लग्न होते. लग्नाला सगळे गेले होते. मी आणि राहुल आणि वहिनी लग्नाला गेलो नव्हतो. आजचा दिवस माझ्यासाठी खास होता कारण आज मला ते मिळण्याची पूर्ण आशा होती. मी आतापर्यंत ते कधीच केले नाही. राहुल आणि त्याची मावशीचा कार्यक्रम ठरलेला होता. जेव्हा त्याने मला त्याचा कार्यक्रम सांगितला तेव्हा मी राहुलला म्हणालो, तू पूजाला सोडून आज जा आणि दरवाजा बंद करू नकोस. मी 20 मिनिटात येईन. ठरल्याप्रमाणे राहुल आत गेला आणि 20 मिनिटांनी मी पण आत गेलो. ते पाहिल्यावर मी स्तब्ध झालो. वहिनी त्या अवस्थेत पडली होती. ते दृश्य पाहून मी वेडा झालो. मला पाहताच वहिनी ते लपवायला लागली. तिला काहीच समजत नव्हते. 15 मिनिटांनी राहुलने मॅच पार पाडली. आम्ही सगळे एकमेकांकडे बघत होतो. पूजा म्हणाली, राहुल, तुम्ही आधीच प्लॅन केला होता का? राहुल म्हणाला, नाही, असे काही नव्हते. मी म्हणालो, तुला काही हरकत तर नाही ना? मला माहित आहे तुला आता आणखी मजा येईल. ती हसू लागली. त्या दिवशी आम्ही 4 वेळा नको ते केले. अशी संधी मिळून अनेक महिने उलटून गेले. जेव्हा आम्हाला संधी मिळेल तेव्हा आम्ही ते करू लागलो. पण मला ज्याची भीती वाटली तीच गोष्ट झाली. माझी बहीण सायली आमच्यावर संशय घेऊ लागली. ती आमच्याकडे लक्ष देऊ लागली. आता संधी मिळताच राहुल तो त्याचे काम करत होता पण मला संधी मिळत नव्हती. मला काहीच समजत नव्हते. काही महिने उलटून गेले होते. मी सायलीला धडा शिकवायचा प्लॅन बनवला. तिने काय केले
हे ऐकून आम्ही स्तब्ध झालो. माझा विश्वासच बसत नव्हता. पण पूजा वहिनीने मला पुरावा दाखवला. तेव्हा मी विचार करू लागलो की अशी सभ्य मुलगी, ज्याला संपूर्ण गाव चांगली समजत आहे, ती अशी असू शकते का? पण हे सत्य आहे. वहिनीने मोबाईल मधले व्हिडिओ उघडले. त्यात 3 व्हिडिओ आणि सुमारे 10 फोटो होते. यानंतर मी वहिनीला सगळा किस्सा विचारला. वहिनीने पूर्ण मला सविस्तर सांगितले. काही वर्षभरापूर्वी तुझा भाऊ आला तेव्हा हा घोटाळा झाला. त्याने सायलीला गुपचूप अनेक भेटवस्तू दिल्या होत्या, ज्या तुला माहीत नसतील. पण मी ते पाहिले होते आणि मला वाटले की तिची ती चुलत बहीण आहे, म्हणून त्याने तिला दिल्या असाव्यात. पण मी एकदा त्याच्या मोबाईलमध्ये पाहिले तर कधी 20,000 तर कधी 25,000 असे करून अनेक वेळा पैसे पाठविण्यात आले होते. मीही त्याच्याशी बोलले, पण काकांनी ऑर्डर दिली आहे, त्यांची उधारी घेतली आहे असे सांगून ते गोष्ट टाळत होता. माझा विश्वासच बसत नव्हता. मला काकांना विचारताही येत नव्हते. पण एका दिवशी सायली खूप कपडे आणि दागिने घेऊन आली होती आणि दागिने बनावटी असल्याचे ती सांगत होती. पण दागिने ख्या सोन्यासारखे दिसत होते. त्यावेळी माझा त्यावर विश्वास होता. पण जेव्हा सगळे प्रकरण माझ्या समोर आले तेव्हा मला समजले की तुझ्या भावाने दिलेले पैसे अप्रतिम होते. मी त्यांच्याशी खूप भांडले, पण तुझा भाऊ म्हणाला की असे काही नाही. पण एके दिवशी दोघेही शेताच्या दिशेने जात होते. मी पाठलाग केला, पण मला त्यांना पकडता आले नाही. पण माझी शंका दूर झाली. त्यामुळे मी त्यांना अशा प्रकारे कधीच पकडू शकणार नाही हे मला ठाऊक होते. मग मी त्याला मोकळेपणाने सांगितले की मला माहीत आहे की तू सायलीला रोज भेटतोस. कुणी पाहिले तर खूप बदनामी होईल. आपण दोघे घरी ते करायला मला हरकत नाही. फक्त तिला पैसे देऊ नकोस आणि दिवसातून किमान 2दा माझ्याबरोबर ते कर. सुरुवातीला त्याचा माझ्यावर विश्वास बसला नाही. मग त्याने होकार दिला. मग मी विचारले की आता तुझ्या तोंडाने सांग, तू तुझ्या बहिणीला कधीपासून पैसे देत आहेस? 12वीत शिकत असल्यापासून, त्याने असे सांगितले. तेव्हा मला खूप राग आला होता. मला पुरावे सादर करावे लागतील म्हणून मी मोबाईलवरून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. अशा प्रकारे मी रोज व्हिडिओ बनवत होते. मित्रांनो, पुढे नक्की काय झाले ते जाणून घेण्याची इच्छा असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये भाग 2 असे लिहा. तुमच्या कॉमेंट आल्यानंतरच मी भाग 2 बनवेल. मित्रांनो, मी एक नवीन चॅनेल ओपन केले आहे. आता तिथे पण तुम्हाला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील. त्या चॅनेलला पण तुम्ही असाच सपोर्ट कराल हे मला माहीत आहे. या कथेतील सर्व पात्रे आणि घटना काल्पनिक आहे. त्याचा कोणाच्या जीवनाशी, धर्माशी किंवा समाजाशी काहीही संबंध नाही. जर तो कोणाच्या आयुष्याशी संबंधित असेल तर तो योगायोग समजला जाईल. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू अजिबात नाही. धन्यवाद.